नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हळदी कुंकू स्पेशल स्नॅक्स रेसिपी बनवणार आहोत. म्हणजे कसं, आता मकर संक्रांत झालेली आहे. मकर संक्रांत झाली की सर्व बायका आता हळदी कुंकवाला बोलवतात. तर त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की स्नॅक्ससाठी काय बनवायचं. तर स्नॅक्ससाठी मी तुमच्यासाठी झटपट अशी बनणारी ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि हा ढोकळा अगदी अप्रतिम होतो. मार्केटसारखा जाळीदार हा ढोकळा बनतो आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि कोणीही बनवू शकेल असा हा ढोकळा बनतो. आणि घरच्याच साहित्यामध्ये तुम्हाला हा ढोकळा बनवून मिळणार आहे. तर हा ढोकळा अगदी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि रसरशीत होतो आणि अगदी सोपी ही रेसिपी आहे आणि मस्त अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. अगदी छान मस्त होते. तर यासाठी लागणारे आपण आता साहित्य बघणार आहोत. तर मी काय केलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये पसारा न करता कमी साहित्यामध्ये हा करणार आहे. तर यासाठी मी अर्धी मिरची घेतलेली आहे, अर्धा इंच अद्रक, हळद घेतलेलं आहे. हिंग यामध्ये नक्की टाका तुम्ही, यानं कारण हिंगनं कसं टेस्ट छान येते. 2 चमचे साखर टाकलेली आहे यामध्ये. आणि जर तुम्हाला तिखट वगैरे जास्त हवे असेल तर तुम्ही मिरची जास्त प्रमाणात वापरू शकता. आणि हे बघा, अशा पद्धतीने मार्केटमध्ये निंबू सत्व मिळतं, ते मी अर्ध्या चमच्याला कमी थोडंसं टाकलेलं आहे. आता मी फुल्ल भरून 1 वाटी भरून बेसन हे घेतलेलं आहे. तर फॉर्च्यूनचं बेसन मी घेतलेलं आहे, इथं वापरलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जास्त भांड्याचा पसारा करायचा नाही आहे. तर अशा पद्धतीने मी 1 वाटी पाणी घेतलेली आहे बघा. आता या वाटीतलं अर्धं पाणी मी यामध्ये टाकणार आहे. थोडंसं मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण साहित्य टाकलेलं होतं ना, ते थोडंसं छान मिक्स झालं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं थिक बॅटर आहे. आणि यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि परत मी याला थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि बॅटर असं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा अगदी सॉफ्ट, स्पॉन्जी मार्केटसारखा होईल. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ढोकळा बनवण्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि झाकून गरम करायला ठेवलेले आहे. तर ज्या भांड्यात आपण ढोकळा करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक मी ट्रिक्स सांगणार आहे, ती म्हणजे हे भांडं जे आहे ते आपल्याला आधीच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे भांडं गरम होईल आणि आपला ढोकळामध्ये दबणार नाही आणि फुगणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅटर दाखवते बघा. मी असं हे केलं आणि मधून जर रेष पाडली तर लगेच बॅटर खाली येत नाही आहे, थोड्या वेळाने खाली येत आहे. आणि 1 वाटीमधलं थोडंसं पाणी आपलं उरलेलं आहे. आता यामध्ये बघा मी खायचा सोडा टाकलेला आहे अशा पद्धतीने. आणि हाताच्या साह्याने काय करायचं आहे, आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. हाताच्याच साह्याने का फेटायचं आहे, कारण हाताच्या साह्याने काय होतं, आपण फेटल्यामुळे एअर तयार होतो छानपैकी आणि आपला ढोकळा बिलकुल बिघडत नाही आणि मस्त असे बबल्स वगैरे, म्हणजे याला जास्त सॉफ्टपणा आणि स्पॉन्जी जे म्हणतो ना, जाळी जी सुटते ती त्याच्यामुळे सुटते. म्हणून आपल्याला हाताने याला छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला बबल बघा दिसत आहेत किती छान. हाताने फेटल्यामुळे छान बबल दिसतात. आता असाच हा ढोकळा छान जाळीदार बनतो. आता गरम आपण या प्लेटमध्ये टाकल्यामुळं काय होतं, ढोकळा मध्येच दबत नाही आणि किंवा मध्येच कुणाचा तरी फुलतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यावर झाकण ठेवायचं आहे, मध्ये काहीतरी वरती एक जड ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं या ढोकळ्याला तुम्हाला बिलकुल हात लावायचा नाही आहे. 15 ते 20 मिनटानंतरच या ढोकळ्याला तुम्हाला उघडायचं आहे. त्यामुळेच तुमचा ढोकळा काय होतो की काही जण काय करतात, मध्येच उघडतात, त्याच्यामुळं ढोकळा मध्ये दबतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला 15 ते 20 मिनटं या ढोकळ्याला हात लावायचा नाही. नंतर चेक करून बघायचं आहे. आपला ढोकळा बघा झालेला आहे. मी सुरीच्या साह्याने चेक केलेलं होतं. याला थंड करायला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर याचा तडका तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने मी तेल घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये साखर टाकायची
टाकायची आहे. तर अशा पद्धतीने मी साखर टाकून हे आपलं तडका तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघा आपला ढोकळासुद्धा छान तयार झालेला आहे. त्याचे कडे बघा लूज झाले आहेत आणि अगदी हा सहजरित्या ढोकळा निघालेला आहे. तर तुम्हाला मी कट करून दाखवते. तुम्हाला ज्या आकारात हवे असतील त्या पद्धतीने हे ढोकळा तुम्ही करू शकता. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण प्लेट गरम करायला ठेवतो त्यावेळी काय होतं, हा ढोकळा आपला दबत नाही आणि लगेच त्याला हीट लागते. त्याच्यामुळं ढोकळ्याची प्रोसिजर फास्ट होते आणि जाळी छान होते. जर आपण प्लेट नंतर खाली ढोकळ्याचं बॅटर तयार करून नंतर त्यामध्ये टाकले तर थोडंसं स्टीम घ्यायला त्याला वेळ लागतो, मग ढोकळा दबला जातो. म्हणून या पद्धतीने तुम्ही ढोकळा करा. आता बघा हा जो तडका आहे मी यावरती टाकलेला आहे मस्त असा. त्याच्यामुळं काय होतं, आपला ढोकळा छान रसरशीत होतो. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ह्याला जाळी तयार झालेली आहे. बघा किती छान मस्त मार्केटसारखा हा ढोकळा दिसत आहे. अगदी मस्त जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. घरच्या घरी हा मस्त असा ढोकळा तयार होतो. तर या ढोकळ्याची रेसिपी तुम्ही या हळदी कुंकाच्या वेळी करून बघू शकता आणि खरंच सांगते तुम्हाला, कुणालाही पटणार नाही की हा ढोकळा तुम्ही घरातून घरी केलेला आहे. सगळ्यांना वाटेल की तुम्ही बाहेरून आणलेला आहे. तर अशी ही मस्त अशी ही जाळीदार ढोकळा तयार होतो. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने तुम्ही ढोकळा नक्की ट्राय करा आणि खूप छान होईल, मस्त होईल. या हळदी कुंकाच्या वेळी तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा ढोकळा कसा झाला. तर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला मी ढोकळा तोडून दाखवते बघा. खरं सांगा, हा ढोकळा झाला आहे ना अगदी मार्केटसारखा, एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार. तर अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.